नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 231, 18 ऑगस्ट. भक्ताधिकार. द्वैत उपासनेचे गमकच असते की भगवंत भक्ताच्या अधीन असतो. तसे तर अग्निहोत्र हे उत्तम श्रेष्ठ द्वैत उपासना आहे. नित्य अग्निहोत्रात भक्त साक्षात वैश्वानर नारायणाला पाहत असतो. इतर वेळी श्रवण, मनन, चिंतन, सदाचरण, उपासना, श्रद्धा, प्रेम, निष्ठा, भक्ती ह्याच साधनांचा वापर भक्त आपल्या आराध्य देवतेच्या प्रसन्नतेसाठी करत असतो. ईश्वर प्रणिधान ह्या वेदाज्ञेचे हक्क, अधिकार अशी भक्ताची वेगळी छटा पाहायला मिळते. असे करताना शक्ती संपते, प्रयत्नांना अवसर नसतो, बुद्धी सामर्थ्य तोकडे पडते, नम्रता, विनय, अहममध्ये सर्व गळून पडलेले असते आणि फक्त शेवटी हक्काने क्रुद्ध शब्दात भगवंताशी भांडायला लागतो. कारण ती हतबल होतो तो ते सगळं करण्याला. माझ्या भक्तीने मी तुला मोठे केले, किंबहुना तुझे अस्तित्वच माझ्या भक्ताच्या स्वाधीन आहे, इतके की तो म्हणतो की मी आणि तू वेगळा नाहीच. शेवटी द्वैतातील भक्त अद्वैतात कधी सामावतं हे त्याचं त्यालाच कळत नाही. आणि वास्तविक भक्ती करताना निष्काम करायची हे जरी खरे असले तरी भक्त त्याच्या भक्तीत इतका तादात्म्य पावलेला असतो की तो आपली व त्याची इच्छा एकच आहे, वेगळी नाही असं समजायला लागतो. आणि मग थोडा आग्रह धरतो. स्वार्थाने लडबडलेली इच्छा नसताना ती पूर्ण करण्यास भगवंताला पण आनंदच असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बुद्ध अवतारानंतर लगेच आपल्याला बघायला मिळते. भगवंताचे उदयनाचार्य नावाचे एक भक्त असतात. तेव्हा समाजावर अर्थातच बुद्धांच्या विचाराचा इतका प्रभाव असतो की द्वैताची उपासना सगळं जग नाकारत असतं. त्यावेळी उदयनाचार्य पुढे होतात आणि सांगतात की नाही, कृष्णकथा ऐका. त्यांनी आपल्या रसाळवाणीने कृष्णकथा सांगून, रामकथा सांगून लोकांना प्रचंड भक्तिमार्गाकडे वळवलं. म्हणजे उदंड उपकारच समजतात त्या काळातले. ते भगवंतावर उपकार केले अशी त्यांची पुढं भाषा यावी लागते. उदयनाचार्य प्रकांड पंडित होते. त्यांनी वाक्पांडित्य प्रभावाने मधुर रामकथा, कृष्णकथा समाजाच्या अंतःकरणात अशी काही रुजवली की त्यांची अंतःकरणे नुसत्या त्यांच्या स्मरणाने हेलावून जायला लागली. लोकांना द्वैत भक्तीत स्थिर केले. समाजाच्या मनात प्रेमाचा पाझर फोडला. आणि हे उदयनाचार्यांचे विशुद्ध चारित्र्य, उत्तम वाणी, भावविभोर स्वर ह्या जोरावर त्यांनी बौद्ध विचारांचे अतिक्रमण चक्क थोपवले आणि मागं ढकललं, रेटा दिला त्याला. लोक भक्तीत रमू लागले. ईश्वरीय प्रेमाच्या स्पंदनांनी वातावरण भक्तिरसात उथंबून जायला लागलं आणि त्यामुळे साहजिकच बुद्धांच्या तार्किक जोखंडातून समाजाची सुटका केली. त्यांना खूप आनंद होत होता. आज मग ते फिरत फिरत तीर्थयात्रा करत जेव्हा जगन्नाथपुरीला आले तेव्हा आता आपल्या इष्टदेवतेचं दर्शन होणार म्हणून खूप मनाने आनंद झालेले असतो त्यांना. कधी एकदा देव भेटतो असं झालेलं असतं. खूप भारावलेले असतात. पण तिथं जातात आणि कळतं की ते दार बंद आहे, गाभाऱ्याची दारं बंद आहेत आणि आता थोडा वेळ आत्ता उघडतील, मग उघडतील. खूप वेळ तिष्ठत उभारतात. त्यांचा जीव अक्षरशः कासावीस होत असतो आणि प्राणकंठाशी येणं म्हणजे काय अशी वेळ येते. शेवटी ते मग त्यांचा संपतो सहनशीलता आणि ते आर्त स्वरात प्रार्थना करून होते आणि मग ते त्वेषाने कडाडतात जोरात. ऐश्वर्य मदमत्तोसी माम अवज्ञाय वर्तसे बौद्ध भिघाते संप्राप्ते मदधीना तव स्थिती. म्हणजे ते देवाला जाब विचारतात की ऐश्वर्याने उन्मत्त झालास, माझी अवहेलना करतोस. जेव्हा बौद्ध मताने आघात होत होते तेव्हा तुला मीच सांभाळले ना, विसरलास का? आणि हे इतक्या जरबेने जाब विचारतात. त्या सरशी मंदिराची दारं कडाक्कड उघडतात. खाडकन उघडून दारं बाजूला पडतं कुलूप. त्यावेळेस सगळे अवाक होतात. भगवंतानी प्रेमाने बाहू पसरून ह्या त्यांच्या प्रिय भक्ताला हृदयाशी कवटाळले असेल. त्यांचे सर्व हे कोमल भाव उफाळून आलेले आहेत. ते भगवंतात विरघळून जातात. असं हे श्रेष्ठ द्वैत भक्ती आणि भक्ताधिकार. धन्य भक्त आणि धन्य भगवंत.